एकदा पालकची गरगटा भाजी तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून बघा, एवढी जबरदस्त लागते। आमच्या घरामध्ये तर सर्वांना अशा पद्धतीने आवडते, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आपण रेसिपी बघूया। इथे मी गरगटा भाजी बनवण्यासाठी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक असा कट केलेला आहे। पालक आपली चिरून घेतलेली आहे, पण आता आपण पालकमध्ये हरभऱ्याची डाळ घालणार नाही, तर आपण आता घालणार आहे पिवळ्या मुगाची डाळ। ह्याचं कॉम्बिनेशन खूप अप्रतिम लागतं। इथे मी अर्धी वाटी एवढी पिवळ्या मुगाची डाळ घेतलेली आहे, तिला मी 10 मिनिटं छान असं पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे। पालक आणि डाळ एकत्र शिजायला घालूया। इथं मी पातेल्यामध्ये पाणी छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि खूप जास्त पाणी घालायचं नाही, कारण पालकमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं। थोड्या पाण्यामध्ये सुद्धा छान अशी भाजी शिजून निघते। झाकण न ठेवता पालक 7 ते 8 मिनिटं छान असा शिजवून घेऊया। झाकण ठेवलं तर वाफेमुळे पालकाला थोडासा काळपट रंग येतो किंवा हिरवा रंग कमी होतो, त्यामुळे झाकण न ठेवता शिजवून घेऊया। पालक शिजत आहे तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया। वाटण बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, पण पालकाची भाजी थोडीशी झणझणीतच छान लागते, त्यामुळे मिरच्याचं प्रमाण सुद्धा थोडंसं जास्तच घ्यायचं आहे। त्याचबरोबर लसूण सुद्धा थोडासा जास्तच घ्यायचा आहे, लसणामुळे सुद्धा भाजीला खूप छान अशी चव येते। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, त्याचबरोबर 1 चमचा एवढं जिरं घालूया आणि ह्या सर्वांचं पाणी न घालता वाटण बनवून घ्यायचं आहे। इकडे 8 ते 9 मिनिटं झालेले आहेत आणि पालक आणि डाळ सुद्धा छान अशी शिजलेली आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। पालक एका ताटामध्ये काढले आहे आणि त्यामध्ये असलेलं पाणी सुद्धा डब्यामध्ये काढून घेतलं आहे। हे पाणी आपण भाजी बनवताना नंतर वापरणार आहे। आता आपण पालकमध्ये घालणार आहोत 1 चमचा एवढं बेसन। बेसनामुळे भाजी छान अशी मिळून येते आणि चव सुद्धा छान लागते। आपण गरगटा भाजी बनवतोय, त्यामुळे आपल्याला पालकला थोडंसं घोटून घ्यायचं आहे। इथं मी तांब्याच्या मदतीने पालकला छान असं मॅश करून घेते, तुम्ही रवीच्या मदतीने केलं तरीही चालू शकतं। इथं आपली पालक पण तयार आहे। खूप बारीक पेस्ट पण करायची नाही, पण आपल्याला थोडंसं तरी घोटून घ्यायचं आहे, भाजी सुद्धा छान अशी मिळून येते। पालकला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालूया, 1 सुकी लाल मिरची घालायची आहे आणि आपण तयार करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण घालूया। इथं आपल्याला फोडणी छान प्रकारे परतून घ्यायची आहे। गॅस एकदम कमी करायचा आहे आणि फोडणीचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। हिरव्या मिरचीचं वाटण आहे, त्यामुळे जेवढं छान प्रकारे परतलं जाईल तेवढीच आपली भाजी सुद्धा खायला मस्त लागणार आहे। फोडणी छान अशी परतली आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया। हळदीमुळे चव आणि थोडासा रंग येईल। हळद नाही घातली तरी सुद्धा चालू शकतं। भाजीसाठी लागणारी खमंग फोडणी तयार आहे। आता आपण याच्यामध्ये घोटून घेतलेली भाजी घालूया। त्याचबरोबर आपण डब्यामध्ये काढून ठेवलेलं पाणी सुद्धा आपण घालूया। तुम्हाला अजून पाणी घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता। भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। पालकमध्ये मिठाचं थोडं प्रमाण असतं, त्यामुळे आपल्या अंदाजानुसारच मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर आपण अर्धी वाटी एवढा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालूया, भाजीमध्ये खूप छान लागतो। पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि इथं गॅस मोठा करायचा आहे। मोठ्या गॅसवरती छान अशी एक उकळी काढून घेऊया। ज्यांना कुणाला पालकाची भाजी आवडत नाही ना, त्यांना अशी भाजी बनवून घाला, नक्कीच त्यांना आवडेल। खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस कमी करूया आणि 3 ते 4 मिनिटं भाजी छान अशी शिजवून घेऊया। पालकची भाजी आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे, पण आठवड्यातून 1 ते 2 वेळा तर नक्कीच खाल्ली पाहिजे। इथं आपली भाजी सुद्धा छान अशी शिजलेली आहे, कन्सिस्टन्सी सुद्धा छान आलेली आहे आणि सुगंध तर खूप छान सुटलेला आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही अशा प्रकारे आधी भाजी बनवून बघा, तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।